स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दो मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभे प्रतियोत्स्यामि पूजारहा वरिसूदन। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आरंभ केला आणि द्वितीय अध्यायाचं चिंतन आपलं चालू आहे। या द्वितीय अध्यायाच्या चिंतनामध्ये 3 श्लोकांचा अर्थात 45 अभंगांपर्यंतचा विचार आपण करून आलो। या 2 श्लोकांमध्ये भगवंताने अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्याकरता व्यावहारिक दृष्टीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान जे सांगतात ते ऐकून घेण्याच्या ऐवजी पुन्हा देवाला आपली भूमिका सांगावी या दृष्टीने आता अर्जुन बोलायला प्रारंभ करतोय। तो अर्जुन म्हणतो, हे मधुसूदना, मी युद्धामध्ये भीष्म द्रोण यांच्याशी बाणांनी कसा बरं लढू? कसा लढू म्हणजे मला लढता येणार नाही असं नाही, उलट कसा लढू? कारण हे अरिसूदना म्हणजे शत्रूंचा नाश करणाऱ्या भगवान श्रीकृष्णा हे दोघेही सुद्धा कसे आहेत? पूजार्हौ म्हणजे पूजनीय आहेत। मधुसूदन आणि अरिसूदन अशी 2 विशेषणांची भगवंतासाठी या ठिकाणी योजना केलेली आहे। आपण मधुसूदन शब्दाचा अर्थ पाहून आलेलो आहोत। मधु नावाच्या दैत्याचा संहार करणारा म्हणून त्याला मधुसूदन म्हणतात आणि शत्रूंचा नाश करणारा म्हणून त्याला अरिसूदन असं म्हणतात। असं आहे, भगवान कोणत्या शत्रूंचा नाश करणारा आहे? तर शत्रू 2 प्रकारचे आहेत, बाह्य शत्रू आणि अंतःशत्रू। बाह्य शत्रूंवर विजय मिळवणं हे सोपं असतं, परंतु अंतःशत्रूंवरती विजय मिळवणं हे अत्यंत कठीण असतं। किंबहुना अंतःशत्रूंवर विजय जर मिळवला तर बाह्य शत्रूंवर विजय मिळवणं हे कठीण जात नाही। म्हणून महाभारतामध्येच असं वर्णन आहे की ज्या वेळेला अर्जुन
वनवास कालामध्ये दिव्य शस्त्रास्त्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याकरता बसला, त्यावेळेला इंद्र आपल्या पुत्र अर्जुनाकडे आला आणि त्याने अर्जुनाला प्रश्न विचारला, का रे बाबा तपश्चर्या करण्याकरता प्रवृत्त झाला आहेस? अर्जुनाने सांगितलं, बाबा होय. काय कारण? अर्जुनाने सांगितलं, वनवास कालावधी पूर्ण झाल्यानंतर या कौरवांशी युद्ध करावंच लागणार आहे आणि जर त्यांच्याशी युद्धामध्ये जिंकायचं असेल, विजयी व्हायचं असेल तर दिव्य शस्त्रास्त्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्या वाचून कौरवांसमवेत विजय मिळणार नाही आणि म्हणून मी या शत्रूंच्या नाशासाठी, दिव्यास्त्र प्राप्तीसाठी या ठिकाणी तपश्चर्येला बसलो आहे. यावरती भगवान म्हणाले, आपलं इंद्र म्हणाला, अर्जुना एक लक्षात ठेव, जीयंताम दुर्जया देहे रिपवश्चक्षुरादयः जितेषु ननु लोकोयम तेषु कृत्स्नस्त्वया जितः. तुला जर जिंकायचंच असेल तर शरीराच्याच ठिकाणी असलेले आणि दुर्जय असलेले जे हे विकार आहेत, इंद्रियरूपी शत्रू आहेत, यांना जिंक. कारण की या इंद्रियरूपी शत्रूंना आणि विकाररूपी शत्रूंना जिंकल्यानंतर जणू काही तू पूर्ण संसारच जिंकला आहेस. आणि अशा या इंद्रियरूपी शत्रूंना जिंकणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. भगवंताची कृपा असेल तरच या शत्रूंवरती विजय प्राप्त करता येतो. म्हणून अशा इंद्रियरूपी विकाररूपी शत्रूंचा नाश करणारा हा परमात्मा असल्याकारणाने त्याला अरिसूदन असं म्हटलेलं आहे. हे दोन्हीही विशेषणं जी आहेत ही आदरार्थी आहेत. आणि अर्जुन म्हणतो की द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह हे दोघंही पूजनीय आहेत. नियम असा आहे की गुरुजनांशी क्रीडास्थानातही वाक्कलह देखील करू नये. म्हणजे त्यांच्याशी आपण शाब्दिकही चकमक होऊ देऊ नये. मग त्यांना मृत्यू पर्यवसायी बाणांनी कसं बरं मी वधावं, म्हणजे मारावं? या श्लोकावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, प्रभो आधी तूची करी हा विचार, असे का साचार संग्राम हा, नभे नभे युद्ध हा तरी प्रमाद, आचरिता बाध येत दिसे येथे. याचा अर्थ असा, देवा आता हे काही सांगायला नको, अगोदर तूच मनात विचार कर की हे युद्ध आहे का. अर्थात भगवंताने युद्ध करण्याविषयी अर्जुनाची अनेक प्रकारे समजूत घातली की युद्ध करशील तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतील, न करशील तर इहलोकी परलोकी तुला काहीही प्राप्त होणार नाही वगैरे. आपण सगळ्या भूमिका देवाच्या बघितल्या तर अनेक प्रकाराने देवाने अर्जुनाला समजावून सांगितलं, परंतु या सांगण्याचा अर्जुनावरती विशेष परिणाम होईना. किंबहुना तो आपलंच म्हणणं अधिक नेटाने भगवंतापुढे मांडायला लागला. पण आतापर्यंतच्या भगवंताच्या बोलण्याचा एवढा मात्र परिणाम झाला की जो अर्जुन निश्चयी स्वरूपाने बोलत होता तो आता संशयात्मक बोलायला लागला. पूर्वी नातेवाईकांची त्याने भली मोठी यादी सांगितली, पण आता मात्र भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या संदर्भातच बोलायला लागला. आता नातेवाईकांची यादी जी आहे तर ती कमी झाली, परंतु एवढ्यावरनं त्याच्या डोळ्यावरचं मोहाचं पटल पूर्णतः गेला असं मात्र नाही. तो देवाशी बरोबरीच्या नात्यानेच बोलत होता आणि म्हणून तो म्हणतो की हे देवा, मला धर्म अधर्म समजतो, पण तूच विचार कर की हे युद्ध आहे की पापाचार आहे. मला तर असं वाटतं हे युद्ध नाही, हे पापच आहे. नवे नवे युद्ध हा तरी प्रमाद, ही युद्ध नाही, हे केवळ मोठी चूक आहे.
आणि हे करण्यामध्ये दोष दिसतोय. काय होत आहे? कारण की उघड उघड जे पूजनीय आहे त्यांच्या उच्छेदाचं कृत्य आमच्यावरती येऊन पडलंय. अर्थात इथे भगवान ज्याला युद्ध म्हणतात, अर्जुन म्हणतो देवा त्याला मी युद्ध म्हणायला तयारच नाही, कारण की मी पूर्वी केलेल्या युद्धामध्ये आणि या युद्धामध्ये फार फरक आहे. हा गृहकलह आहे आणि इथे एकाच कुटुंबातील मंडळी ही युद्धाला प्रवृत्त झालेली आहेत. देवा मला हे घरून येण्यापूर्वी कळत नव्हतं असं नाही, पण इथे आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे युद्ध नाही आहे, तर हा आपला प्रमाद आहे, म्हणजे चूक आहे. आणि मग चूक कळूनही माणसाने ती चूक सुधारू नये काय? असं आहे, जो चुकत नाही तो माणूसच नाही. परंतु चूक झाल्यानंतर, चूक कळाल्यानंतर माणसाने सुधारणा करू नये काय? गिरके भी जो संभल जाए उसी को इंसान कहते हैं. चूक झाल्यानंतर जो चूक सुधारून व्यवस्थित रीतीने वागेल त्यालाच मनुष्य असं म्हणतात. इथे मला चूक लक्षात आली, मग मी ती सुधारली पाहिजे. कारण हे युद्ध करणं म्हणजे धडधडीत पूजनीय अशा व्यक्तींचा उच्छेद आहे. आणि हे लक्षात आल्यावर युद्धापासून परावृत्त होणं हेच माझं कर्तव्य आहे. कारण हे युद्ध गुरुजनांबरोबर नसते, ते शत्रूबरोबर असते. युद्ध हे कुणाबरोबर केलं जातं? तर शत्रूंसोबत केलं जातं, गुरुजनांसोबत केलं जात नाही. आणि इथे मात्र गुरुजनांसमवेतच ही युद्ध करण्याची पाळी आहे, त्यामुळे मी याला युद्ध म्हणतच नाही. किंबहुना माता पितरांची करावी की सेवा, तया तोष द्यावा सर्वा परी, परी सांगे देवा तयासी मागुते, आपुल्याची हाती वधावे का. स्वामी म्हणतात आई वडिलांची सेवा करावी, सर्व प्रकाराने त्यांना आनंद द्यावा आणि आपल्या हातांनीच त्यांचा वध करावा काय? नाही होत. शास्त्र आई वडिलांचा वध करावा असं सांगत नाही, उलट आई वडिलांची सेवा करावी, पूजा करावी असं आपल्याला वर्णन करून सांगतं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये असं वर्णन आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. किंबहुना माऊलीने देखील 17व्या अध्यायामध्ये असं वर्णन केले, सकळ तीर्थांची ये धुरे, जी एका माता पितरे. जगामध्ये जेवढे पवित्र तीर्थ आहेत त्या सर्व पवित्र तीर्थांमध्ये श्रेष्ठतम तीर्थ जर कोणतं असेल तर ते आपले आई वडील आहेत. किंबहुना आपल्याला असं सांगता येईल की भगवत प्राप्तीकरता जप, तप, तीर्थयात्रा, दान इत्यादी अनेक साधनं आहेत, मान्य आहे. परंतु या सर्व साधनांनी तो परमात्मा प्राप्त होईलच याची शाश्वती देता येत नाही. पण ही कोणतीही साधनं आपल्याकडनं घडली नाहीत, पण केवळ मातृपितृ सेवा जर आपल्याकडनं घडली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होते. भगवंताची प्राप्ती होणारच याची आपल्याला शाश्वती देता येते. आपण कसं काय? तर याला उदाहरण म्हणजे भक्तवर्य पुंडलिकांचं आहे. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी श्री पांडुरंगाष्टक नावाच्या स्तोत्राची रचना केलेली आहे आणि त्याच्या पहिल्या श्लोकामध्ये असं चिंतन आहे, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम.
याचा अर्थ असा आहे, महामुक्ती क्षेत्र असलेल्या या पंढरपूर क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती नारदांनी आग्रह केल्यावरून भगवान या पुंडलिकरायांना वरदान देण्याकरता आले आणि विटेवर उभे राहिले. झालं काय, भगवान श्रीकृष्णांचं अवतार कार्य पूर्ण झालं आणि आता भगवंताने ठरवलं की आपण निजधामाला जायचं. त्यांची तयारी चालू झाली. एवढ्यामध्ये देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि देवर्षी नारदांनी सांगितलं की देवा, आपलं बाकीचं सर्व कार्य झालं, मला मान्य आहे, परंतु एका भक्ताला दर्शन द्या आणि नंतर आपण निजधामाला जायला हरकत नाही. त्यावेळेला भगवंतांनी विचारलं, कोणता भक्त आहे ज्याला दर्शन द्यायचं? त्यावेळेला नारदाने सांगितलं, त्याचं नाव आहे पुंडलिक. भगवान म्हणाले, बरं ठीक आहे, बरं सांगा नारदा, त्यांनी काय व्रत जप तप वगैरे काय नेमकं केलंय काय त्यांनी साधन, की ज्याच्याकरता तुम्ही स्वतः माझ्याकडे आला आहात, मला गळ घालत आहात की देवा पहिले त्याला दर्शन द्या मग निजधामाला जा. साधना काय त्याची? देवर्षी नारदाने सांगितलं, देवा व्रत जप तप दान इत्यादी बाकी काय साधना आहे हे मला काही सांगता येणार नाही. बरं मग, पण त्याने आई वडिलांची सेवा केली आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे ऐकल्यानंतर भगवान म्हणाले, असं जर असेल तर मग मात्र त्याला दर्शन द्यावंच लागेल. आणि म्हणून भगवान पुंडलिकरायांना दर्शन देण्याकरता पंढरपुरी आले आहेत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळेहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणतसे. काही ठिकाणी तर असं वर्णन आहे की तो परमात्मा एकटा आला नाही, अवघा आणिला परिवार, गायी गोपाळांचे भार. तो एकटा नाही आला, गोपाळांना वगैरे सर्वांना घेऊन आला. आणि या दिंडीर वनामध्ये पौंडरिक क्षेत्रामध्ये त्या सवंगड्यांना त्यांनी परमात्म्याने एक ठिकाणी थांबवलं आणि सांगितलं, तुम्ही इथे थांबा, मी आत्ता जातून त्याला दर्शन देऊन येतो. म्हणून भगवान गेले. तर त्या गोपाळांना ज्या ठिकाणी भगवंताने थांबवलं, आजही आपण पंढरपूरला गेला तर त्या ठिकाणी तो गोपाळपुरा आपल्याला पाहायला मिळतो. बरं, आता पुंडलिकरायांना दर्शन देण्याकरता आले. पुंडलिकरायांची मातृपितृ सेवा चालू होती. देवाने येऊन पुंडलिकरायांना सांगितलं, पुंडलिका, तुझ्याकरता नारदांनी मध्यस्थी केली आणि दर्शन देण्याकरता मला या ठिकाणी बोलावलं. चल मी आलो आहे, पटकन दर्शन घे, मला जायचं आहे. पुंडलिकराय विचार करायला लागले, आपण जर दर्शन घेतलं तर देवाचं येण्याचं प्रयोजन समाप्त झालं, महादेव इथे कशाला राहील. पण आपण जर दर्शन घेतलं नाही तर देव या ठिकाणी थांबेल. आपण जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत देव या ठिकाणी थांबेल. म्हणून पुंडलिकरायांनी मन मोठं केलं आणि सांगितलं, देवा, मातृपितृ सेवेच्या पुण्यानेच तू मला दर्शन देण्यासाठी इथे आलास ना? होय. माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, पाहतोयस ना? होय. जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू या ठिकाणी थांब. कुठे थांबव? एक जवळ वीट पडलेली होती, ती वीट उचलली आणि मागे भिरकावली आणि सांगितलं, देवा या विटेवर उभा राहा. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. आणि त्या विटेवरती परमात्मा समान चरण ठेवून उभा राहिला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आणि वाट पाहतोय की पुंडलिकराय दर्शन केव्हा घेतात. त्यांनी दर्शन घेतलं की चाललो मी. पण पुंडलिकराय अजून दर्शन घ्यायला तयार नाहीत. 5000 वर्ष होऊन गेलेत. एक दिवस जनाबाईंना जाणवलं की देवाला उभं केलंय आणि म्हणून जनाबाई पुंडलिकरायांना येऊन थोड्याशा भांडल्या आहेत. का रे पुंड्या, मातलाशी उभे केले विठ्ठलाशी.
पुंडलिक रायाने सांगितलं, आईसाहेब तुम्ही म्हणतात ते मला पटतंय, पण मी दर्शन घेतल्यानंतर हा देव इथून जाणार नाही याची खात्री तुम्हाला आहे का? असं वचन देवाकडनं घ्या, मी दर्शन घ्यायला तयार आहे. त्यावेळेला मात्र जनाबाईंना जाणवलं की नाही, देव जर निघून गेला तर करायचं काय, राहू दे उभा. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसदे वेशोभा. 28व्या युगाच्या आरंभी हा परमात्मा या विटेवर उभा राहिला. आजही तो उभा आहे. इतके वर्ष झाले तरी सुद्धा तो देव विटेवरनं हलत नाही. विटेवर त्याला उभं राहावं लागतं. का उभं राहावं लागतं, का हलत नाही, याचं उत्तर आपल्याला देता येईल की पुंडलिक रायांनी आपल्या मातृपितृ सेवेच्या पुण्यावरती त्या परमात्म्याला या ठिकाणी उभं केलं आहे. हे एवढं आई वडिलांच्या सेवेचं महत्त्व आहे. किंबहुना एकदा का संन्यास ग्रहण केला की शास्त्रकारांनी असं सांगितलंय, तो नारायण स्वरूप होत असतो. त्यामुळे त्याने कुणाला नमस्कार करू नये. अगदी देवाला जरी नमस्कार करायचा असेल तरी हातामध्ये दंड धारण केलेला असतो, तर तो दंड देवाला स्पर्श करून त्याने नमस्कार करायचा असतो, पण असे हात जोडून नमस्कार करायचा नसतो. पण अशा संन्याशानेही आपली माता जर सामोरी आली तर तिला नमस्कार करावा. आणि यामुळेच श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांना ज्या वेळेला कळालं की आपली माता आजारी आहे, त्यावेळेला ते मातेला भेटण्यास आले आणि आईच्या निर्वाणानंतर आईचं और्ध्वदेहिक सर्व कर्मही जगद्गुरु शंकराचार्यांनी केल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ही विस्ताराने कथा आहे, परंतु त्याचा विस्तार मी आता या ठिकाणी करत नाही. किंबहुना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे देखील पितृवचनासाठीच राज्यावर लाथ मारून वनवासाला गेले. 11व्या स्कंदामध्ये स्पष्ट वर्णन आहे. त्यक्त्वा सुदुस्तेजसुरेप्सित राज्यलक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यं मायामृगं दयितयेप्सितमन्वधावन् वंदे महापुरुषते चरणारविंदम. या श्लोकामध्ये करभाजनांनी रामरायाचं वर्णन केलेलं आहे की धर्मिष्ठ असलेल्या आपल्या पितृवचनाची लाज राखण्यासाठी रामरायाने स्वतःहून वनवास स्वीकारला. भगवंताचा अवतार असलेले परशुराम यांनी आपल्या वडिलांची जमदग्नी ऋषींची आज्ञा पालन करण्याकरता आपल्या बंधूंचा आणि मातेचा शिरच्छेद केला. किंबहुना भीष्म पितामहांनी देखील पितृभक्तीच दाखवली. ययाती राजाला देखील पुरुरव्याने आपलं तारुण्य प्रदान केलं. अर्थात मला सांगायचं तात्पर्य असं की इतिहासामध्ये मातृपितृ सेवेसाठी आपलं शरीर झिजवणारे अनेक महापुरुष होऊन गेलेले अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे माता पिता यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा जरी प्रसंग आला तरी तो पत्करून आईवडिलांना संतुष्ट राखणं हा पुत्रधर्म आहे. आणि मग त्याप्रमाणेच भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे मला आईवडिलांप्रमाणेच वंदनीय व पूजनीय आहेत. काय असतं, प्रत्येकाला 5 प्रकारचे आई आणि 5 प्रकारचे वडील सांगितलेले आहेत. त्याचं वर्णन असं आहे. जनिताचोपनेताच यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृताः. जनिता, ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे. उपनेताच,
ज्यांनी आपला उपनयन संस्कार वगैरे केलेला आहे, यस्तु विद्यां प्रयच्छती, ज्यांनी आपल्याला विद्या प्रदान केलेली आहे, अन्नदाता, ज्यांनी आपल्याला अन्न खाऊ घातलेलं आहे, भयत्राता, आणि ज्यांनी भयापासून आपलं रक्षण केलेलं आहे, हे 5 आई वडील मानले गेलेले आहेत. आता द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचा जर आपण विचार केला तर द्रोणाचार्यांनी संस्कारही दिलेले आहेत, विद्याही दिलेली आहेत, भीष्म पितामहांनी पालन पोषणही केलेलं आहे. म्हणजे हे सर्व जर आपण पाहिलं तर भीष्म द्रोण हे पांडवांकरता आई वडिलांसारखेच आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. मग अशा पूजनीय भीष्म द्रोणांचा वध करणं हे निंद्यकर्म नाही का? आपण त्यांचा वध करावा का? प्रश्न विचारला. किंवा पुढे सांगतात, करावे वंदन संत सज्जनाते, पूजावे तया ते घडे तरी, परी हे सांडोनी स्वमुखे गोविंदा, केवी त्यांची निंदा करावी गा. अर्जुन म्हणतो, अरे देवा, संतांना, संत समुदायाला नेहमी वंदन करावं, साध्य झालं तर त्यांची पूजा करावी, पण हे टाकून आपल्याच तोंडाने त्यांची निंदा कशी करावी? आता जसं भीष्म आणि द्रोणाचार्यांना पहिले ते आई वडील आहेत अशी उपमा दिली, आता त्यांना संत म्हणतात. कारण भीष्म पितामह हे महान भगवत भक्त आणि संत होते. वारकरी संप्रदायामध्ये जे अभंग आहे त्यामध्ये असं वर्णन आहे, खेळिया माझी हनुम्या शहाणा. या सगळ्या खेळ खेळणाऱ्यांमध्ये मारुतीराय शहाणे आहेत. त्याप्रमाणेच खेळिया माझी भीष्म्या शहाणा. हा सर्व प्रपंचाचा खेळ खेळणाऱ्यांमध्ये भीष्म पितामह हे सुद्धा शहाणे आहेत, ते संत आहेत. आणि संतांचा केव्हाही उपमर्द करू नये असं वर्णन आहे. किंबहुना संतांनी तर इतकं सांगितलं आहे, देवाची पूजा चालू आहे आणि संत घरी आले तर देवाची पूजा करावी का संतांची पूजा करावी? तर शास्त्रकार सांगतात, थोडा वेळ देव पूजा बाजूला ठेवा आणि पहिले संत पूजा करा. देव सारावे परते, संत पूजावे आरते. किंबहुना संतांची पूजा केली तर देवाला अति आनंद आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी असं सांगितलंय, सिद्ध करोणी पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र, जय साधू नर घरा येती. त्या साधूंची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, तेणे मज हाणीतल्या लाता, की तो माझ्या घाता प्रवर्तला. पूजन सामग्री सगळी एकत्र केलेली आहे, देवाची पूजा चाललेली आहे, एकाग्र मनाने पूजा करतोय, पण एवढ्यामध्ये त्या व्यक्तीच्या घरी साधू संत आले. मग भगवान सांगतात, त्या साधूंची पूजा न करता जो देवाची पूजा करतो त्याने देवाला लत्ता प्रहार केल्याचं पातक त्याला लागत असतं. म्हणजे याचा अर्थ आहे, संत हे पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. संतांना साष्टांग दंडवत नमस्कार केल्याने मोठ्या मोठ्या यज्ञांचं फळ मिळतं. सांडूनी माझे पूजा ध्यान, जो संतांशी घाली लोटांगण, कोटी यज्ञांचे फळ जाण, मदर्पण तेने केले. देव तर सांगतायत, माझी पूजा ध्यान बाजूला ठेवा आणि संतांना लोटांगण घाला. हे असं ज्याने केलं त्यांनी कोटी यज्ञांचं फळ मला समर्पण केलंय. कारण की देव प्रतिमा ही देवाची अचेतन मूर्ती आहे, पण संत मात्र सचेतन मूर्ती आहेत. त्यामुळे दृढ भक्तिभावाने त्यांची भक्ती केली तर ती देवाला निश्चितपणे प्राप्त होते.
तुका म्हणे सेवा त्यांची केली पावे देवा. संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होत असते. एवढं या संतांचं महत्त्व आहे. त्यांचं पूजन केलं पाहिजे. मग त्यांचं पूजन करण्याच्या ऐवजी त्यांची आम्ही निंदा करावी का? शास्त्रकार असं सांगतं की श्री गुरूंची निंदा कानाने ऐकू नये. मग वाचनीकरण तर लांबच राहिलं. त्यांची निंदा करणं हे महापातक आहे. संतांची निंदा करणं म्हणजे अधोगतीला जाणं आहे. तुकोबराय म्हणतात, आणिक एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड करी कवतुके सदा. जर नरकाला जाण्याची इच्छा असेल तर खुशाल संत निंदा करा. पण नरकाला जर जायचं नसेल तर संत निंदा करू नका. परमेश्वराला सुद्धा हरिदासांची निंदा सहन होत नाही. हरिजनांची कोणान घडावी निंदा, साहाच गोविंदा नाही त्याचे. हे देवा, संतांच्या निंदेत जर एवढं पातक आहे, म्हणजे फक्त निंदेत बरं का, तर त्यांच्याशी युद्ध करण्यामध्ये काय पुण्य असेल काय? किती पातक आहे. आणि असं असताना देवा तुम्हाला यांच्याशी युद्ध करायला भाग पाडतोयस, योग्य होत नाही देवा. पाहे कुलगुरु तैसे हे आमुचे, पूजनीय साचे नित्य आम्हा. भीष्मद्रोणांचा की अत्यंत मी ऋणी, मजही करणी नये मना. अर्जुन देवाला म्हणतो, हे आमचे कुलगुरू तर आम्हाला नेहमीचेच पूज्य आहेत, आणि त्यातले त्यात भीष्म व द्रोण यांचं तर मी फार ऋणी आहे. काय असतं? वंश दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतात बिंदू वंश आणि दुसऱ्याला म्हणतात नादवंश, किंवा एकाला म्हणतात मांसवंश आणि दुसऱ्याला म्हणतात विद्यावंश. असे प्रकार आहेत. कुळाचार, कुळधर्म, यज्ञाधिक कर्म अव्याहत चालण्याकरता मांसवंशाचं महत्त्व अधिक आहे, म्हणजे बिंदुवंश. पण ज्ञान परंपरेच्या रक्षणासाठी विद्यावंशाची आवश्यकता शास्त्रकारांनी प्रतिपादित केलेली आहे. आणि म्हणूनच श्री नाथ महाराजांनी श्री गुरु हे शिष्याचे विद्यावंश दृष्टीने आईवडील आहेत असं सांगितलेलं आहे. जेवढे जेवढे स्वामींचे शिष्य आहेत ते सगळे स्वामींचे अपत्य आहेत, मुलं आहेत. एवढंच नव्हे तर जन्मदाते मायबाप हे सुद्धा सावत्र असून सख्खे मायबाप हे त्या जीवाचे गुरुच आहेत असं म्हटलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये असं चिंतन आहे, या लागे शिष्याशी तत्वता सद्गुरूची माता पिता. सद्गुरू हेच त्याचे खरे आई वडील आहेत. सर्वांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. काही विशिष्ट माणसं असतात, त्यांनी केलेले उपकार आपण परतफेड करू शकतो, परंतु आई वडिलांनी सद्गुरूंनी केलेले जे उपकार आहेत त्यांच्यामधून मात्र आपल्याला उत्तीर्ण होता येत नाही. एक गंमत सांगतो. एका व्यक्तीने कीर्तनामध्ये ऐकलं की आईवडिलांची सेवा करावी, आईवडिलांच्या आपल्यावर अनंत उपकार आहेत, आणि त्याने मनाशी ठरवलं आईवडिलांचे उपकार आहेत ना, होय, त्या उपकाराची परतफेड उपकाराने करून त्या उपकारातून आपल्याला उर्रून व्हायचं. आणि म्हणून तो घरी आला. त्याची वृद्ध माता घरी होती. त्याने आईची सेवा करायला आरंभ केला. 1-2 दिवस आईच्या लक्षात आलं की आपल्या मुलाच्या वागण्यात काहीतरी बदल झाला आहे. आणि म्हणून त्या आईने मुलाला प्रश्न विचारला, बाळ, हल्ली जरा वेगळा वागतोयस तू,
पहिले माझ्याकडे लक्ष देत नव्हता, आता लक्ष देतोय, आता सेवा करतोय. त्याने सांगितलं होय आई. काय कारण रे बाबा? त्याने सांगितलं आई, मी ऐकलं आहे की आई वडिलांचे आपल्यावर उपकार झालेले असतात. मला तुझ्या उपकारात जगायचं नाही, मला तुझे उपकारांची परतफेड करून टाकायची. म्हणून तू माझी सेवा केली आहे, मी तुझी सेवा करून त्या उपकाराची परतफेड करून टाकण्याकरता ही सेवा करतोय. आई विचार करायला लागली, याला कसं समजावून सांगायचं की आई वडिलांच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही, त्यातून जीव उरून होऊ शकत नाही. आईने युक्ती केली. आईने रात्री झोपताना त्या मुलाला सांगितलं, बाळ मला रात्री तहान लागली तर पाणी पिण्याकरता तांब्याभर पाणी आणून ठेवतो का? तो म्हणाला होय आई आणतो. त्याने तांब्याभर पाणी आणून ठेवलं आणि त्यानंतर तो आता झोपायला लागला. तेवढ्यामध्ये आईने आणलेलं पाणी ओतून दिलं आणि पुन्हा त्या मुलाला सांगितलं, बाळ मला तहान लागेल रे, जरा पाणी आणून देतोस का? त्या मुलाने विचार केला, आपण पाणी आणून दिलं होतं, आईने ते पाणी ओतून दिलं आणि पुन्हा आपल्याला आता पाणी आण म्हणते. पण तो म्हणाला ठीक आहे, हरकत नाही, आणून देतो. म्हणून त्यांनी पुन्हा पाणी आणून दिलं. आता पुन्हा झोपणारच. एवढ्यामध्ये त्या आईने आता ते पाणी जमिनीवर ओतून न देता त्याच्या अंगावर ओतलं. हे ऐकल्यानंतर तर पाहिल्यानंतर संतापला तो. म्हणायला लागला, काय चाललंय आई? तुझी सेवा करून तुझ्या उपकारातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करतोय आणि असं असताना मी सेवा करायला लागलो असताना तुम्हाला त्रास देते, का असं वागतेस? त्या आईने सांगितलं, चुकलं रे बाळा, माझं वय झालं. पण काय होतं, ज्यावेळेला तुझा जन्म झाला त्यावेळेला मी सासूरवाशीन होते, घरातली सगळी कामं करावं लागत असत आणि अशी सगळी कामं करून थकून अगदी मी पडायला गेले की कुणीतरी घरातलं पाणी संपलं म्हणून मला पाणी आणायला लावत असे. बरं, ते होतं ना होतं, पुन्हा ते काम करून येऊन पडते ना पडते. बाळ, तुला जवळ घेतलं की तू देखील लघुशंका वगैरे करायचा, त्याच्यामुळे पुन्हा ओल्यात मला झोपावं लागत होतं. अरे किती त्रास सहन केला असेल मी. आणि हे ज्या वेळेला त्या मुलाच्या लक्षात आलं की अरे आईने हे सगळे त्रास आपले सहन केलेले आहेत, आपण जर तिच्या ऋणातून उरून होण्याचा प्रयत्न करायचं म्हटलं, उपकारांची परतफेड करून टाकायची म्हटलं, तर ते कदापि शक्य होणार नाही. ठेवीत हा पायी जीव थोडा, हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे काही जणांच्या उपकारातून आपल्याला मुक्त होता येतं, परंतु आई वडिलांच्या उपकारातून मात्र उरून होता येत नाही. मग शरणागती हाच त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. म्हणून अनुभवामृतामध्ये माऊलींनी असं म्हणलंय की सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने मी ज्या अवस्थेला प्राप्त झालेलो आहे ती अवस्था वाणीने सांगता येत नाही. आणि त्यांनी माझ्यावर जी ही केलेली कृपा आहे त्या कृपेतून उरून होण्याकरता मी काय करावं असा प्रश्न पडला तर त्यावेळेला ते ऋणशेष वाचा या न फेडवे मरोनिया ते पाया पडोनी मी या सोडविले. ते ऋणशेष जे आहे ते जीव समर्पण करूनही फेडवलं जात नाही, म्हणून माऊली म्हणतात ते मी पाया पडून सोडवलं. मग त्याप्रमाणे हे भीष्म द्रोणांचा जर आपण विचार केला तर अर्जुन म्हणतो माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आहे, कारण भीष्मांनी कौरवांसमेत आम्हा पांडवांना वाढवून विद्या दिली आणि द्रोणाचार्यांनी सर्वांना शस्त्रास्त्र विद्येमध्ये निपुण केलं. असे भीष्म द्रोणांचे माझ्यावरती उपकारही आहेत आणि आमच्यावरती त्यांचं अतुलनीय प्रेम आहे. स्वप्नातही ज्यांचे चिंतिले ना वैर प्रत्यक्ष ते ठार करू कैसे. देवा, ज्यांच्याविषयी आम्ही स्वप्नात सुद्धा मनाने वैर धारण करू शकत नाही त्यांचा आम्ही साक्षात घात कसा करावा.
काय असतं, एखादी गोष्ट करायची नाही असं जागृतीत ठरवलं तर तो तसं करू शकेल, परंतु स्वप्नात आपला वृत्तीवर ताबा राहत नाही. त्यामुळे स्वप्नात मनुष्य भलतेच विचार करू शकतो. पण अर्जुन म्हणतो की या भीष्म द्रोणाचार्यांच्या विषयी ज्या स्वप्नात आपल्या वृत्तीवर ताबा नसतो त्या स्वप्नातही वाईट भावना माझ्या मनात येणार नाही. मग जागृतीत तर नाहीच नाही, म्हणून माझ्या हातून या भीष्म द्रोणांचा घात होणं हे कदापि शक्य होणार नाही. आजवरी आम्ही केला जो अभ्यास, वधोनिया ह्यास मिरवावा, ऐसे सर्वांनीच योजिले का म्हणे, बरवे त्याहुनी मरण हे. अर्जुन म्हणतो यापेक्षा आमच्या जीवनाला आग लागो. आज सगळ्यांना असं काय झालंय, आम्ही जी धनुर्विद्या शिकलो तिची प्रौढी या भीष्म द्रोणाचार्यांचा वध करूनच मिरवायची आहे काय. म्हणजे यामध्ये तर अर्जुन अतिशय संतप्त झालेला आपल्याला पाहायला जाणवतं. संतप्त होऊन अर्जुन देवाला म्हणतो या भीष्म द्रोणांच्या वधापेक्षा माझं जीवन संपुष्टात आलं तरी चालेल, का माझ्या जगण्याला आग लागो. कारण असं क्षुद्र जीवन जगण्याकरता यांच्याशी युद्ध करणं योग्य नाही. पण मला कळत नाही म्हणे, हे एवढे बुद्धिमान विद्वान असं असताना या सर्वांनाच असं काय झालंय ते कळत नाही. पण एवढं मात्र खरं की आज हे सर्व भलतंच करण्यास प्रवृत्त झालेत. या सर्वांची डोकी तर फिरली नाहीत. अरे बाबा, आम्ही जी धनुर्विद्या यांच्याकडनं संपादन केली त्या धनुर्विद्येची प्रौढी काय यांच्याच वधाने मिरवायची. धनुर्विद्येचा असा दुरुपयोग करून कसा चालेल. धनुर्विद्येचा असा टेंभा मिरवणं अनुचित होईल. काय असतं, ईश्वराच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं जे साधन असेल त्या साधनाचा एक वेळेला सदुपयोग नाही झाला तरी चालेल, पण किमान दुरुपयोग तरी होऊ नये. कारण की सदुपयोग नाही झाला तर त्या प्रश्न फार मोठी हानी होणार नाही, परंतु दुरुपयोग जर झाला तर नरकाला जावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. उदाहरण आपण बघा, आपल्याला नरदेह प्राप्त झाला. हा नरदेह कशाकरता प्राप्त झाला तर महाराजांनी असं सांगितलंय, दिली इंद्रिये हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे जोडसी तो नारायण, नासे जीवपण भवरोग. देवी दिला हा देह भोजना गोमटा. का भजना गोमटा हो, भजना गोमटा. ईश्वराने हा देह भोजना करता नाही भजना करता दिलाय. सर्व इंद्रिय आपल्याला दिली ती भगवत भक्ती करण्याकरता दिलेली आहे. पण आपण मात्र त्या इंद्रियांनी भगवत भक्ती करण्याच्या ऐवजी त्याचा उपयोग आपण आपल्या प्रापंचिक क्षेत्राकरता अधिक करतो. हा त्या देहाचा असलेला दुरुपयोग आहे. मानवी देह प्राप्त झाला अर्थात धर्म करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. म्हणून एक वचन असं आहे, शरीरमाद्यम खलु धर्म साधनम. अर्थात मनुष्य देह हे धर्माचं साधन आहे. पण आपण धर्माच्या साधनाला धनाचं साधन बनवलं, ही आपली चूक आहे. असो, म्हणून धनुर्विद्या आम्हाला प्राप्त झाले तर त्या धनुर्विद्येचा सदुपयोग सदरक्षण खलनिग्रहण यामध्ये आहे. का ज्यांनी विद्या शिकवली त्यांनाच मारण्यामध्ये आहे, योग्य नाही होणार. तुची पाहे देवा द्रोणाचा मी चेला, तेणे शिकविला धनुर्वेद, त्याची उपकारे होऊन आभारे तयाच्या जिव्हारी घाव घालू.
अर्जुन म्हणतो मी हा पार्थ द्रोणांनी तयार केलेला आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी असलेल्या सर्व गुणांचं श्रेय द्रोणाचार्यांना आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या शिकवली. मग त्या उपकारांनी आभारी झालेल्या मी त्यांना मारावं का? या अभंगाचा भाव असा की द्रोणाचार्यांनीच मला धनुर्विद्या दिली, म्हणूनच मी आज धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे. द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना धनुर्विद्या दिली, परंतु स्वतःच्या अंगच्या गुणामुळे अर्जुनाने द्रोणाचार्यांची विशेष कृपा संपादन केली होती. आणि म्हणून द्रोणाचार्य एकदा म्हणाले की अर्जुना, तुझ्यासारखा योद्धा अन्य कोणी होणार नाही व त्यासाठी मी सर्व प्रयत्न करीन. महाभारत आदी पर्वामध्ये हे चिंतन आहे. प्रयतिष्ये तथा कर्तुम यथा नान्यो धनुर्धरः त्वत्समो भविता लोके सत्यमेतद् ब्रवीमिते. आणि याप्रमाणे द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्येमध्ये निष्णात करून त्याला सर्वश्रेष्ठ अस्त्र ब्रह्मास्त्र पण दिलं. किंबहुना अर्जुनावरती किती प्रेम. ब्रह्मास्त्र आपल्या पुत्र अश्वत्थाम्यालाही शिकवलं, परंतु अश्वत्थाम्याला फक्त ब्रह्मास्त्र चालवण्याचंच ज्ञान दिलं, पण अर्जुनाला मात्र ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणे आणि प्रयोग केलेल्या ब्रह्मास्त्राचा संहार करणे याचं पण ज्ञान दिलं. सविसर्गोपसंयमः असं वर्णन आहे. आणि अशी आपल्या मुलापेक्षाही अर्जुनाला द्रोणाचार्यांनी विद्या जास्त दिल्याने अर्जुनाचंही द्रोणाचार्यांवरती विलक्षण आणि अतिशय प्रेम होतं. आणि या कृतज्ञता बुद्धीमुळेच द्रोणाचार्यांचा वध करावा असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. फार तर त्यांना बंदिस्त करून ठेवावं असं तो म्हणत होता. यासाठीच ज्या समयी खड्ग घेऊन द्रोणाचार्यांच्या अंगावरती धावून गेला, तेव्हा अर्जुनाने आपल्या रथावरून ओरडून त्या धृष्टद्युम्नाला सांगितलं की हे द्रुपदात्मजा, आचार्यांना जिवंत अवस्थेत आण, त्यांना ठार मारू नकोस. द्रोण पर्वामध्ये हा श्लोक आहे. उक्तवांश महाबाहु कुंती पुत्रो धनंजय जीवंत मानयाचार्यम मा वधीर द्रुपदात्मज. पण त्या धृष्टद्युम्नाने मात्र द्रोणाचार्यांचा वध केला. द्रोणाचार्यांच्या वधानंतरही अर्जुन अत्यंत शोकाकुळ झाल्याचं वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की अरे बाबा, ज्यांनी माझ्यावर थोर उपकार केले, ज्यांनी मला धनुर्विद्या दिली, अशांचा वध मी कसा करावा. बरं, तसं झालं तरी गुरुची विद्या गुरुसच फळली असं विपरीत होईल. आणि तसं करण्याकरता मी काही भस्मासूर नाही. हेच पुढे सांगतात. ज्याची या कृपेने व्हावी वर प्राप्ती, त्याचा घात चित्ती धरावया. प्रभो सांगे मी का असे भस्मासुर, मज हा विचार साहवेना. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने आम्ही वर प्राप्त करून घ्यावा, त्यांच्याशी जर मनाने कृतज्ञपणा केला, तर असा कृतज्ञपणा करण्याकरता मी काय भस्मासूर आहे काय. याचा भाव असा की ज्या द्रोणाचार्यांच्या कृपेने मी सामर्थ्यशाली झालो, त्यांना संतुष्ट करून घेण्याऐवजी, त्यांचा आशीर्वाद घेण्याऐवजी त्यांच्या नाशाला प्रवृत्त व्हावं, म्हणजे ज्यांनी उपकार केले त्यांच्याच माथ्यावरती भस्मासुरासारखे हात ठेवावे काय. सर्वांना माहिती आहे, भस्मासूर वरदात्या शंकरांच्याच जीवावर उठला. तसा मी भीष्म द्रोणाधिक माझ्या पूजनीय गुरूंवर तुटून पडू काय. ही गोष्ट माझ्याकडून कधीही होणार नाही. त्या भस्मासुराची कथा फक्त थोडक्यात सांगतो की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याच्याकडे प्रत्यही
चिताभस्म आणण्याचं काम श्री शंकरांना सोपवलं होतं आणि चिताभस्म न मिळाल्यास तू ज्याच्या मस्तकी हात ठेवशील तो भस्म होईल असं वरदान हे शंकरांनी दिलं होतं. आणि या वराने ते उन्मत्त होऊन सर्व प्राणीमात्रांना त्रास द्यायला लागला. एकदा नारदांवर हा प्रयोग करण्याकरता तो प्रवृत्त झाला. तेव्हा नारदाने त्याचाच नाश करण्याची युक्ती योजून त्याला असं सुचवलं की अरे आम्हा गरिबांना मारून तुला काय मिळणार, त्यापेक्षा तू शंकरांच्याच मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म कर, म्हणजे सौंदर्यशाली असलेल्या पार्वतीचा लाभ तुला होईल. आणि हे ऐकून पार्वतीच्या अभिलाषाने तो शंकरांच्याच मस्तकावर हात ठेवण्यास प्रवृत्त झाला. तो शंकरांकडे आला. त्याचा हेतू जाणून शंकर धावत पडत भगवान महाविष्णूंकडे आले आणि वैकुंठाधिपती भगवान महाविष्णूस हा सर्व प्रकार सांगितला. आणि त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचं स्वरूप धारण केलं आणि त्या भस्मासुराला आपल्या नादी लावलं आणि नृत्य करायला लावलं. तो भस्मासूर सुद्धा मोहिनीप्रमाणे नृत्य करायला लागला. तो आपलं तंतोतंत अनुकरण करत आहे असं पाहून मोहिनीने नाचता नाचता त्या नृत्याच्या नादात आपले दोन्ही हात आपल्या मस्तकावर ठेवले आणि त्या भस्मासुरालाही त्या नृत्याच्या नादात वराचं म्हणजे वरदानाचं भान न राहिल्यामुळे त्याने आपले हात आपल्याच मस्तकावर ठेवले आणि तो तत्क्षणीच भस्म झाला. याप्रमाणे भगवान श्री महाविष्णूंनी श्री शंकरांवरच्या संकटांचं निवारण केलं. शिवलीलामृताच्या 12व्या अध्यायामध्ये ही कथा आहे. याचा दाखला देऊन अर्जुन म्हणतो की भस्मासुराप्रमाणे कृतघ्न होऊन ज्या द्रोणादिकांनी माझ्यावर उपकार केले त्यांचा नाश करण्याकरता मी प्रवृत्त कसा होऊ. याचाच अर्थ असा आहे की मानवी जीवनामध्ये आपण कृतघ्न न होता कृतज्ञ राहिलं पाहिजे. मग आता कृतज्ञ म्हणजे काय आणि कृतघ्न म्हणजे काय, आणि जो कृतघ्न असतो त्याच्या जीवनामध्ये किती मोठी हानी निर्माण होते, तो किती नीच थराला पोहोचतो याचा विचार आणि पुढील विचार मी पुढच्या सत्रामध्ये आपणासमोर मांडणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.